नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत कर्नाटक राज्यातील बेलूर येथे असलेल्या प्रसिद्ध चन्नकेशव मंदिराला. हे मंदिर पाहिल्यावर खरंच असं वाटतं की प्रत्येक दगड काहीतरी सांगतोय. चन्नकेशव मंदिर हे भगवान विष्णूंना समर्पित आहे. हे मंदिर इसवी सन 1117ला होयसळ राजा विष्णुवर्धन यांनी बांधायला सुरुवात केली. हे मंदिर होयसळ वास्तुकलेचं उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं. संपूर्ण मंदिर सॉफ्ट स्टोन साबण दगड असतो ना, त्याने कोरलेलं आहे. प्रत्येक कोरीव काम अतिशय सूक्ष्म आणि सुंदर आहे. पहा ना, किती सुंदर वाटतं इथे. फारच प्रसन्न वाटलं इथे आल्यावर. या मंदिराचं बांधकाम 100 वर्षांहून जास्त काळ चाललं. मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत, देवदेवता, प्राणी आणि त्या काळातील जीवन दाखवलेलं आहे. मंदिराच्या आत असलेला नवरंग मंडप आणि त्याचे खांब फार प्रसिद्ध आहेत. चला तर बघूयात. हे मंदिर आजही जिवंत पूजास्थळ आहे. इथे येताना मनाला खूप शांतता मिळते. घंटांचा आवाज आणि भक्तीचं वातावरण खरंच वेगळाच अनुभव देतं. जवळचं शहर हसन सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 7:30 भेट द्यायची उत्तम वेळ आहे. पहा ना, किती सुंदर कोरीवकाम केलेलं आहे. इथे ना विष्णूचं मोहिनी रूप आहे. मोहिनी रूपालाच ना इथे कन्नडमध्ये चन्नकेशव मंदिर म्हणतात. प्रत्येक खांब वेगळा दिसत आहे. कोरीवकाम फार मस्त केलेलं आहे. छतही सुंदर कोरलेलं आहे. किती सुंदर कोरीवकाम आहे पहा. ह्या खांबांवरील डिझाईन्स आहे ना, त्या प्रकारच्या आता नेकलेसचे डिझाईन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. आणि सगळीकडून प्रकाश मंदिरमध्ये पोहोचतो. मोहिनी रूप किती मनोरम्य दिसत आहे. तर घ्या दर्शन. दूरदृष्टी आणि आवारी पण एन्जॉय करत आहेत. तर मी शूटिंग करताना काही बोलले नाहीत. कोरीवकाम किती मस्त केलेलं आहे. मस्त. प्रत्येक खांब हा वेगळाच दिसत आहे आणि प्रत्येक नक्षीकामही वेगळंच दिसत आहे. फार एन्जॉय केले मी. इथे ना नागाची मूर्ती आहे. आवारी मुलांना सर्व काही माहिती सांगत आहेत.
मूर्ती किती जिवंत दिसत आहेत. किती नाजूक नक्षीकाम केलेलं आहे. किती मेहनत घेतली असेल ना. आणि किती भव्य आहे ना परिसर. गर्दी पण फार होती. पहा ना किती छान नक्षीकाम केलेलं आहे. रामायण महाभारताची चित्र कोरलेली आहेत. हत्ती पहा किती जिवंत वाटत आहेत. किती अगदी प्रत्यक्ष हुबेहूब असल्यासारखे दिसत आहेत. इथे ना महालक्ष्मीचं टेम्पल आहे. तर चला तर मग जाऊयात. फार सुंदर मूर्ती आहे. नाकामध्ये ना हिरा चमकत आहे. अगदी प्रसन्न वाटतं इथे. इथे ना एक तलाव आहे. म्हणजे कुंड टाईप आहे. छान आहे. छान बांधलेलं आहे.